हाय हॅलो नमस्कार, मी तेजश्री. फ्युजन खट्टा या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत चिकनचा रस्सा. चला तर मग आता आपण सुरुवात करू. आणि आता आपण अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेणार आहोत, ग्रीन पेस्ट. तुम्ही बघत असाल अशा प्रकारे हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट आपली तयार झालेली आहे. चला तर मग आता आपण चिकन मॅरिनेट करूया. त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्यात आपण आता हळद आणि हे जी हिरवी मिरचीची पेस्ट आहे ती 2 ते 3 चमचे, त्यानंतर मीठ टाकून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यात आता 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, त्यानंतर 1 चमचा धनेपूड, 1 चमचा चिकन मसाला आणि 1 ते 2 चमचे आपण दही टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करायचे जेणेकरून सगळा मसाला चिकनला व्यवस्थित लागेल आणि एकजीव होईल. आणि आता आपण हे चिकन किमान अर्धा तास तरी मॅरिनेट करून ठेवू. चिकन मॅरिनेशन ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे चिकन मधली. जेवढं जास्त वेळ चिकन मॅरिनेट होईल तेवढे जास्त टेस्टी आपलं चिकन होतं. आता आपण चिकनच्या रस्स्यासाठी जे खोबऱ्याचं वाटण लागणार आहे ते आता आपण बनवून घेणार आहोत. त्यात आता मी 1 ते 2 चमचे खसखस, 2 ते 3 चमचे सफेद तीळ टाकते आणि हे व्यवस्थित भाजून घेते. तुम्ही बघत असाल अशा प्रकारे व्यवस्थित भाजून झाले. आता मी याला प्लेटमध्ये काढून थंड होऊन देते. त्यानंतर त्याच कढईत मी इथे अर्धी वाटी सुकं नारळ घेतलेलं आहे, त्याचे असे काप केलेले आहेत आणि ते व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत. सुकं खोबरंही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय. तुम्ही बघत असाल अशा प्रकारे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. आता मी याला ताटात काढून थंड होऊ देते. त्याच कढईत आता आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि 1 ते 2 कांदे मी लांब पातळ चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे जेणेकरून कांदा आणि लसणाचा कच्चेपणा निघून जाईल. तुम्ही बघत असाल अशा प्रकारे व्यवस्थित फ्राय झाले. एका ताटात काढून थंड करून घेऊया. आता आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट थंड झाले की मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात मी भाजलेलं सुकं खोबरं, त्यानंतर 2 ते 3 चमचे डाळवा पण भाजलेला नाहीये कारण तो भाजलेला आहे. त्यानंतर खसखस आणि तीळ टाकून हे आधी वाटून घेणार आहोत जेणेकरून खोबरं व्यवस्थित वाटलं जाईल. नाहीतर काय होतं, कधी कधी वाटण्यात खोबऱ्याचे तुकडे तसेच राहतात. त्यानंतर कांदा आणि लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे वाटून घेणार आहोत. तुम्ही बघत असाल अशा प्रकारे आपलं वाटण व्यवस्थित वाटून झालेलं आहे. आता ह्याला मी बाजूला ठेवते. चला तर मग आता आपण चिकनचा रस्सा बनवायला सुरुवात करू. त्यासाठी इथे एक टोप घेतलेला आहे, त्यात थोडंसं तेल टाकणार आहोत. तेल आपलं गरम झालंय, त्यात 1 ते 2 तमालपत्र टाकणार आहोत. 1 ते 2 कांदा जो बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकणार आहोत. कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर जे हिरवं वाटण आपण केलं आहे ते साधारणतः 1 चमचा आपण ह्याच्यात टाकणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय जेणेकरून हिरव्या वाटणाचा आणि कांद्याचा कच्चेपणा निघून जाईल. त्यात आता आपण 1 ते 1.5 टोमॅटो जे बारीक चिरून घेतले ते टाकणार आहोत आणि व्यवस्थित परतून घेऊया. त्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत. मीठ टाकताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण चिकन मॅरिनेट करतानाही मीठ टाकलेलं आहे. आता घरगुती जो काळा मसाला आहे तो साधारणतः 1 ते 2 चमचा टाकणार आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट पावडर टाकणार आहे. तर आता हे मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे खोबऱ्याचं वाटण आपण केलंय साधारणतः 2 ते 3 चमचा आपण याच्यात टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून एक 4 ते 5 मिनिटं आपण हा मसाला शिजू देऊया. एक 4 ते 5 मिनिटं झालेली आहे. त्यात आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकणार आहोत आणि एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित जेणेकरून हा मसाला चिकनला लागला जाईल. आता त्या टोपावर एक खोलगट ताट घेणार आहोत आणि त्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि एक साधारणतः 10 ते 15 मिनिटं लागतात हे पाणी गरम व्हायला. आणि मग त्यानंतर आता हे आपण पाणी चिकनमध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर तुम्ही बघत असाल रश्श्याला उकळ आलेली आहे. आता एक झाकण लावून 15 ते 20 मिनिटं आपण
चिकन शिजू देऊया. 15 ते 20 मिनिटं झालेली आहे. आता आपण बघूया आपलं चिकन व्यवस्थित शिजलंय का. तुम्ही बघत असाल चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. आता ह्यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि गॅस ऑफ करून हे सर्व करून घेते. अशाच प्रकारे झणझणीत चिकनचा रस्सा आपला तयार झालेला आहे. वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला तर मग आता आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. धन्यवाद.